जय महाराष्ट्र पब्लिक. मी बोलत नाही आहे कारण आता पहाटेचे 3 वाजलेत. घरी सगळे झोपले आहेत आणि मी आता रेडी होऊन पहाटे 3 वाजता सिद्धिविनायक मंदिरात चालली आहे. मी खाली गेल्यावर तुम्हाला माझा पूर्ण लुक दाखवते. सो माझ्यासोबत स्टे रहा. फायनली मी खाली आली आहे आणि मी आता बोलू शकते. मागे सगळ्या जमल्या आहेत आणि आम्ही चाललो आहे सिद्धिविनायक मंदिराला. सकाळची काकड आरती असते त्यासाठी आणि आत्ता वाजले आहेत पहाटेचे 4. 3 वाजता उठलेली, मग फ्रेश वगैरे होऊन मी तुम्हाला कॉल केला. सो आता आम्ही निघतोय, गाडीचा वेट करतोय. गाडी आली की आम्ही निघू. बघत राहा तुम्ही. पाऊस पडतोय, पाऊस पडतोय. छान आहे ना? अजिबात नाही. आता सगळीकडे गाणं अंगावर उठणार सगळं. या रस्त्याने गळ्यापर्यंत पाणी आलं त्यानंतर इथेच पाणी साठलं. आम्ही पोचलेलो आहोत आणि इथे लाईन आहे. नाही चला. गणपतीच्या समोर आली. मस्त छान दर्शन झालं. सायलीमुळे मिळाला आपल्याला. हो तेच. एक कोणी तर नादिष्ट पाहिजे. आम्हाला भूक लागली आहे सो आम्ही खायला मागवलं आहे आणि ह्यांनी सगळ्यांनी चहा मागवला. मी सोडून सगळे चहा पिणार आहेत. हा समीक्षाचा चहा आहे. ही माझी इडली. अशा प्रकारे आम्ही खाऊन निघालेलो आहे. संध्याकाळी तुम्ही द्या ना, कशाला विषय काढताय? नंतर द्या. मागेल आता तुमच्याकडे पर्यंत. आज शनी जयंती असल्यामुळे आम्ही केदारनाथ मंदिरात आलो आहोत शनीसाठी. आतमध्ये शूट करायला देणार नाही सो बाहेर आल्यावर मी शूट घेते. सिद्धिविनायकचं दर्शन कसं झालं सांगा. सुंदर आरतीचं एकदम छान. त्यामुळे घडलंय सगळं. थँक्यू असं सकाळी 4 वाजता कुठे कुठे नेहमीचं फिरायला. असंच आम्हाला सकाळी 4 झालं वाजता दर्शन सिद्धिविनायकचं. महालक्ष्मी झाली काय आणि आरती पण छान झाली. आणि तुझ्यामुळे शनीचं पण मन केलं. हो शनीचा बर्थडे केला. अख्खा रस्ता घे, अख्खा रस्ता पण घे. अशा प्रकारे आमची पहाटेची सुरुवात झालेली आहे. आता आम्ही घरी जाऊन थोडं, खरं नाही सांगणार की झोपणार आहोत पण हो थोडं फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता समीक्षा जाणार आहे पेपर द्यायला. तिचा फर्स्ट पेपर आहे सो त्यासाठी ऑल द बेस्ट. आणि मी जाणार आहे ऑफिसला. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. थँक्यू. बाय.